नमस्कार, गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. मस्त अशी देवपूजा वगैरे करून झाली सकाळ सकाळ आणि आपलं गुढी उभारण्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं. तर चला आता आपण आपल्या गुढीची पूजा करून घेऊ. तर इथं पाहू शकता, इथं आहोने मस्त असं ना गुढीला आपलं मस्त असं हे करून घेतलं होतं. कडुनिंबाचा पाला, साडी वगैरे मस्त हार. हळूचा वरती माझ्या डोक्यात पडन. हळू सावकाश. हळूच तारील दाखवा लाग ना. गुढी इकडून बांबू घ्यायचा असतो, काकाने आतून बांबू घेतलाय. हळूच. हळूच. वरती जाऊ का हात लावायला? चला जरा दे काकाला दोरे वगैरे. चलो पाठीमागून दिसते. चलो नाही करू, तू पण नाही येत मग तुझं पण. अगरबत्ती पेटवा. अरे अरे हो. चमकते. 9 वाजता कडक झालं. 9 वाजले काय? 9 वाजता ऊन कडक झालं. हात नका लावा, आपण बांधावं लागेल. ते तारी इकडं येईल वरती पण बांधावा मला वाटतं आवडून. बर का वरती मला वाटतं दोरीन बांधावं काही नाही. काय हा ना, तार आहे ना वरती. मग म्हणजे वारं वगैरे सुटलं तर सुटलं तर टायरला ते चिटकन आहे ना, चिटकायचं. पप्पा इकडे. तर बघा इकडं अजून क्वचित कुठंच उड्या उभारल्या तर का दिसत नाही दोन व्यवस्थित. चला अजून स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे मला आता. तर चला मस्त गुढीची आता आपल्या पूजा वगैरे करून झाली व्यवस्थित. तर त्यानंतर गुढी उभारून झाल्याच्या नंतर मस्तपैकी असं गरम चहा घेतला मी. आणि हो गुढीपाडवा म्हणले की आता पुरणपोळीचा स्वयंपाक तर आलाच.
तर मी इकडं गुढीचं आवरेपर्यंत इकडं दीदी पोळ्या गरम पोळ्या बनवत होती. तर बघा किती छान पोळ्या आल्या होत्या. मग काय त्यानंतर आमची जेवणं वगैरे झाले, कारण दीदी पोळ्या बनवत होती त्यावेळेसच मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता, कारण मुलं मग खातात काय पण मध्येच, त्याच्यामुळं मग मी असंच केलं आणि जेवण केलं. सगळ्यात मोठा टास्क म्हणजे ना भांडे घासणे आणि किचन कट्टा साफ करणे हा असतो बरं का. पण कारण की ना आम्ही दोघे आवरलं होतं काम दीदीने आणि मी, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही बरं का. कारण की असं कोणीतरी मदतीला असले ना मग असं काही वाटत पण नाही, कामाचं पण लोड येत नाही आपल्या. नंतर दुपारी छान अशी झोप घेतली. तिथून अचानक उठले तर बघते तर काय बापरे, एवढं वातावरण डेंजर झालं होतं ना, अशा विजा ते कडकडत होते. तर तुम्हाला तर दिसतच असं नाही वातावरण किती डेंजर असेल. आणि नंतर आहे ना वारं ते पण खूप सुटलं होतं बरं का. कारण की आता ही शेतकऱ्याची नुकसानच आहे बरं का याच्यात. जसे का आपण म्हणतो घाईत काहीतरी काम वाढतच असते आपल्याला. तर इथे ना मध्येच आमचं पार्सल पण आलेलं होतं. तर पार्सलमध्ये काय आहे आपण बघू आता नंतर, कारण की आपल्याला आता काय आहे काय नाही एवढं काय माहीत नाही. तर नंतर बघा पार्सलमध्ये आहे ना आहोने माहीत होतं त्या गाडीसाठी कवर, आणि खरंच आहे ना क्वालिटीच्या मानाने पैशाच्या मानाने इतकी छान क्वालिटी आली ती ना खरंच. कारण दुकानात जर गेलो तर एवढे महाग भेटतात नाही, खूपच महाग भेटतात खरंच आहे ना. ऑनलाईन असं मला तरी असं वाटतं की ऑनलाईन आहे ना घेण्यास खरंच परवडलं. हे ना मी मिशोवरून ऑनलाईन केलेलं होतं कवर. ते खूप छान होतं, काहीतरी 728 का काय अशी प्राईस होती. तर काय बघा तुम्हीच सांगा मला परवडले कसं. आणि सिल्वर कलरमध्ये मी घेतलेलं होतं. तर असा काय आजचा आपला व्लॉग होता गुढीपाडवाचा. तर चला बाय बाय.